नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी मूलद्रव्याचे जे तुमचं वर्गीकरण आहे, जो तुमचा सायन्सचा पार्ट 1 मध्ये दुसरा चॅप्टर आहे, तो या ठिकाणी आपण काय करणार आहे, सुरुवात करणार आहोत. तर पहा, सगळ्यात पहिले पहा, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, या चॅप्टरच्या सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला पुस्तकामध्ये काय केले, काही प्रश्न विचारले आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न पहा, द्रव्याचे प्रकार कोणते असतात? ठीक आहे, द्रव्याचे प्रकार कोणते आहेत हा तुम्हाला या ठिकाणी काय केलेला आहे, प्रश्न दिलेला आहे. तर पहा, ठीक आहे, तर तुम्हाला विचारले काय, द्रव्याचे प्रकार कोणते. आता एक पहा, जर आपण त्याच्या अवस्थेनुसार जर बघितलं, म्हणजे द्रव्याची अवस्था कोणती असेल तर त्याच्यानुसार आतापर्यंत आपण तुम्ही जेवढे पाहिलेले असतात तर तसे द्रव्याचे 3 प्रकार असतात. तर द्रव्याचे 3 प्रकार कोणते, एक आपल्याला माहिती आहे पहा, एक कोणता असेल, स्थायू. ठीक आहे, दुसरा जो आहे तो कोणता असेल, द्रव्य. आणि तिसरा कोणता असतो, वायू. ठीक आहे, वायू. ठीक आहे, स्थायू अवस्था असेल, द्रव्य आणि वायू. तर एक चौथी एक असते प्लाझ्मा, ती खूप जास्त टेम्परेचरला पाहायला मिळते. तर त्यावेळेस तुम्ही त्याच्या द्रव्याचे काय करू शकतात, प्रकार सांगू शकतात. म्हणजे कोणतंही द्रव्य पहा 3 भागामध्ये विभागलं जातं. ठीक आहे, तर स्थायूमध्ये असेल, द्रव्यमध्ये असेल किंवा वायूमध्ये असेल. मग आता एखादा मूलद्रव्य पहा, समजा तुम्ही आयर्न वगैरे पहा किंवा कोबाल्ट वगैरे पहा. ठीक आहे, आयर्न कोबर म्हणजे तांबे वगैरे, सोनं वगैरे जे आहे ते स्थायू याच्यामध्ये पाहायला मिळतं. द्रव्यामध्ये पहा, समजा आपल्याला पाणी वगैरे जे आहे ते कोणत्या स्थितीमध्ये असतं, द्रव्य. हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, तर हे कोणत्या स्थितीमध्ये असतात, वायू स्थितीमध्ये असतात. तर अशा पद्धतीने द्रव्याचे 3 प्रकार या ठिकाणी पडतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय पहा, पुढे असं सांगितले की मूलद्रव्याचे प्रकार कोणते. ठीक आहे, तर मूलद्रव्याचे कोणते प्रकार येतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मूलद्रव्याचे पहा 3 प्रकार येतात. तर एक तर मूलद्रव्याला तुम्ही काय करू शकतात, मूलद्रव्य जे असतात ते काय असतात, धातू असतात. तर धातू काय हे पुढे आपल्याला पाहायचेच. दुसरं काय असतं, अधातू असतील. काही मूलद्रव्य जे असतात ते कोणते असतात, अधातू असतात. किंवा तिसरा प्रकार कोणता असतो, ते जे असतात ते काय असतील, धातू सदृश्य असतील. धातू सदृश्य. तर हे 3 प्रकार त्या ठिकाणी काय येतं आहेत. मग आता धातू कोणाला म्हणतात पहा, तर आपल्याला माहिती आहे, जसं आपण लोखंड वगैरे ऐकतो तर ह्याला आपण काय म्हणतो, धातू म्हणतो. किंवा तांबे वगैरे ऐकतो किंवा चांदी वगैरे ऐकतो तर ह्याला आपण काय म्हणतो, धातू म्हणतो. ठीक आहे, सोडियम वगैरे असेल पहा, सोडियम असेल, त्यानंतर मॅग्नेशियम असेल, किंवा एखादं आयर्न वगैरे घ्या, म्हणजे लोखंड वगैरे असेल. ठीक आहे, किंवा तांबे, कॉपर वगैरे असेल, तर यांना आपण काय म्हणतो, धातू म्हणतो. अधातूमध्ये कोण येतात, समजा हेलियम वगैरे असतील. ठीक आहे, किंवा निऑन वगैरे, ते आपण पुढे पाहणार आहे, धातू अधातू कोणते येतील ते पण. आणि धातू सदृश्यामध्ये कोण येतात, समजा सिलिकॉनचं उदाहरण पहा. सिलिकॉन हे जे आहे हे कोणतं आहे, धातू सदृश्य आहे. धातू सदृश्य पहा. आता हे धातू अधातू वगैरे काय करतात आणि अधातू सदृश्य कोण आहेत हे तुम्हाला या चॅप्टरच्या शेवटला काय करायचंय, या ठिकाणी पाहायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न काय विचारलाय पहा. पुढचा त्यांनी प्रश्न असा विचारलाय की द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात. म्हणजे एखादा मूलद्रव्य घ्या, कोणता एखादा द्रव्य घ्या, त्याचा लहानात लहान कण घ्यायचा, तर त्या लहानात लहान कणाला तुम्ही काय म्हणणार. आता उदाहरणार्थ पहा, समजा तुम्ही काय केलं, एक लोखंडाचा तुकडा घेतलाय आणि ह्या लोखंडाचा त्याचे काय केले, तुकडे केले. शेवटी एक असा तुकडा येईल, शेवटचा एक असा तुकडा येईल की परत त्याला तुम्ही काय करू शकत नाहीत, कट करू शकत नाहीत किंवा त्याला परत तुम्ही तोडू शकत नाही. मग जो शेवटचा लहानात लहान कण राहील त्याला मूलद्रव्याचा काय म्हणत असतात, अणू म्हणत असतात. तर मूलद्रव्याचा काय म्हणत असतात, अणू. तर पहा, तुम्ही सोनं घेतलं, सोन्याचे काय केले, बारीक तुकडे केले. शेवटी एक तुकडा असा येईल किंवा एक कण असा असेल की त्याला परत तुम्ही कट करू शकत नाही. जो सगळ्यात लहानात लहान कण असेल त्याला आपण काय म्हणतो, अणू. आणि मग असे वेगवेगळे अणू एकत्र येऊन तो तुम्हाला हा अशा पद्धतीचा काय झालंय, मूलद्रव्य तयार झालंय. सो पहा, किंवा द्रव्य तयार झालंय पहा. मग द्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात, तर द्रव्याच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणतो, अणू म्हणतो. त्यानंतर पुढे पाहता, पुढे तुम्हाला काय प्रश्न विचारलाय, मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो. आता पहा, मूलद्रव्य म्हणजे मूलद्रव्याची संयुगे किंवा ठीक आहे, मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो. आता पहा, मूलद्रव्यामध्ये कसं असतं, जर एक सारख्या प्रकारापासून, म्हणजे पहा, हा यामध्ये बघायचं, हा जो संयुग तयार झाले किंवा हा जो रेणू तयार झालाय हा कोणापासून तयार झालाय पहा, ह्याचे दोन्ही पण मूलद्रव्य काय येतं, सारखेच येतं. किंवा तुम्ही ऑक्सिजनचा विचार करा, ह्याचे दोन्ही मूलद्रव्य काय येतं, सारखेच येतं. मग जर समजा एखाद्या याच्यामध्ये दोन्ही अणू जर सारखे येत असतील तर त्यांना तुम्ही काय म्हणू शकतात, मूलद्रव्याचे रेणू म्हणू शकतात. आणि संयुग कधी म्हणतात पहा, संयुग कधी होतात, ज्यावेळेस तुम्हाला अणू वेगवेगळे असतील. मग अणू काय करायचे, वेगवेगळे घ्यायचे. म्हणजे पहा, एक हायड्रोजनचा मी अणू घेतला आणि यांनी संयुग कोणासोबत केलं, ऑक्सिजनच्या अणूसोबत. मग हे दोघं एकत्र आले. मग हे दोघं जर एकत्र येऊन काय झालं, पाण्याचा समजा काय तयार झाला, रेणू तयार झाला. तर हा काय झाला, पाण्याचा रेणू तयार झाला. आता ह्या दोन्हीमध्ये फरक काय पहा, याच्यामध्ये दोन्ही अणू जे असतात
अणू ह्याच्यामध्ये काय असतात, सारखे असतात. ठीक आहे, अणू जे असतात ते कसे असतील, सारखे. म्हणजे दोन्ही अणू एकसारखेच आहेत. पहा, समजा हायड्रोजन, इथे दोन्ही हायड्रोजन एकच येतं, दोन्ही ऑक्सिजन एकच येतं. आणि इथं अणू काय असतील, वेगवेगळे असतील. तर इथं अणू जे असतील ते वेगवेगळे असतील, म्हणजेच भिन्न असतील. अणू जर समजा भिन्न असतील तर त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणू शकतात, संयुगाचा रेणू म्हणू शकतात. आता या ठिकाणी काय पहा, इथं पहा हे दोन्ही मिळून पहा, एकटा जरी असेल तरी हा हायड्रोजनच आहे आणि दोघं एकत्र आले तरी पण हायड्रोजनच आहे. म्हणजे इथं जे गुणधर्म असतात ते गुणधर्म कसे असतात, पहिल्यासारखेच असतात. म्हणजे पहा, हायड्रोजनचे दोन एकत्र येऊन त्यांनी जर रेणू तयार केला, म्हणजे पहा एक हायड्रोजन आहे एक हायड्रोजन आहे, याच्यापासून काय तयार झालं, हायड्रोजनचा रेणू तयार झाला. तर याचे गुणधर्म आणि याचे गुणधर्म एकसारखेच आहे. कारण हा जो तयार झालाय तो पण हायड्रोजन आहे, तयार होण्यापूर्वी पण काय हायड्रोजन आहे. आणि याच्यामध्ये कसं असेल पहा, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे आणि हे दोघं एकत्र येऊन काय करतायत, वॉटर तयार करतायत, म्हणजे पाणी. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजन होता, हा ऑक्सिजन आहे, पण दोघं एकत्र आल्यानंतर तुम्हाला काय मिळते, पाणी. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये गुणधर्म काय होतात, बदलतात आणि याच्यामध्ये गुणधर्म मात्र काय बदलत नाही. तर हा या दोन्हीमध्ये काय आपल्याकडे फरक आहे. ठीक आहे, तर मूलद्रव्याच्या याच्यामध्ये अणू दोन्ही पण एकच असतात आणि संयुगामध्ये अणू काय असतात, वेगवेगळे असतात. आता त्यानंतर नेक्स्ट पाहता, आता हे जे मूलद्रव्य वगैरे आपण पाहिले, ठीक आहे, तर आता मूलद्रव्य वगैरे जे पाहिलेले आहेत, तर एक लक्षात घ्या काय, हे सगळे टोटल जे आपल्याकडे आतापर्यंत तुम्ही या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की टोटल आपल्याकडे 118 मूलद्रव्य येतं. पण सगळे 118 मूलद्रव्य एका दिवशी त्यांचा शोध लागला नाही. मग त्यांचा शोध जो आहे तो प्रत्येक वेळेस, म्हणजे समजा काही कालावधीमध्ये, समजा 18व्या शतकामध्ये काय असेल, काही 19व्या शतकामध्ये असेल, मग वेगवेगळ्या शतकामध्ये त्याचा काय झालेला आहे, शोध लागत गेलेला आहे. ठीक आहे, मग आता इथं पहा, मूलद्रव्याचे वर्गीकरण करायचे. आता मूलद्रव्य टोटल किती आहेत आपल्याकडे, पहा सगळ्यात लक्षात घ्या की आपल्याला सध्या आज मी तिथं दिलंय पहा त्यांनी की टोटल आपल्याकडे किती मूलद्रव्य माहिती येतं, 118. पण जर तुम्ही 1800च्या शतकाच्या सुमारास किंवा 1800च्या सुमारास जर बघितलं तर तुम्हाला फक्त 30च मूलद्रव्य माहित होती, म्हणजे बाकीच्या मूलद्रव्याचा शोध लागायचा बाकी होता. ठीक आहे, मग आता तुम्हाला माहित, आणि त्यावेळेस कसं होतं, त्या मूलद्रव्याचे वर्गीकरण दोनच भागात केलं होतं. मग ते धातू आहेत की अधातू येतं. ठीक आहे, धातू आहेत की अधातू आहेत. ठीक आहे, तर ह्याच्या दोनच भागामध्ये त्यांनी काय केलं होतं, त्याला वर्गीकरण केलं होतं. पण पुढील काही काळामध्ये मूलद्रव्याचा धातू सदृश्य पण भाग लावला. ठीक आहे, म्हणजे असे काही तुम्हाला मूलद्रव्य शोध लागले की ज्यांच्यामध्ये काय आहेत ते धातू सदृश्य येतं. ठीक आहे, धातू अधातू काय हे तुम्हाला परत चॅप्टरच्या एंडिंगला आहेच. ठीक आहे, तर धातू अधातूमध्ये ह्या दोन गटात पाडलं. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की काही मूलद्रव्य असे येतं की ते धातू सदृश्याचे काय करतात, गुणधर्म दाखवतात. धातू सदृश्य म्हणजे काय, कधी थोड्याफार प्रमाणात धातूचे गुण, थोड्याफार प्रमाणात काय अधातूचे गुण. तर अशा पद्धतीने ते काय करतात, गुण दाखवतात. मग त्यांना आपण काय म्हटलं, धातू सदृश्य गुण म्हटलं. ठीक आहे, हां. आता हा झाला पिरियडिक टेबल. पहा, तर या पिरियडिक टेबलमध्ये काय आहे पहा, हे जे आहेत, हे पहा इकडचा जो भाग मधले हे जे दिसतात तुम्हाला, हे सगळे धातू आहेत. पहा कुठपर्यंत, तर तुम्हाला इथून एक भाग देतो पहा, ही लाईन इथपर्यंतची जी लाईन असते अशा पद्धतीने. ठीक आहे, सो हा इथं अशा पद्धतीने लाईन दाखवली पहा. तर हे सिलिकॉन वगैरे जे येतं, तर हा जो भाग आहे तर हा कसा आहे, समजा धातू सदृश्य. इकडचे जे येतं ते अधातू येतं. ठीक आहे, आणि इकडचे जे येतं ते सगळे काय येतं, धातू येतं. ठीक आहे, मग धातूमध्ये पहा, समजा तुम्ही लोखंड बघितलं तर अशा पद्धतीने इकडे हे किंवा कोबाल्ट असेल, निकेल असेल, कॉपर वगैरे असेल. ठीक आहे, तर हे सगळे ह्या लाईनच्या, समजा ह्या लाईनवरती इथं जे दिसत आहेत ते तुम्हाला धातू सदृश्य येतं. डाव्या साईडचे सगळे धातू येतं आणि उजव्या साईडचे सगळे कसे येतं, अधातू येतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे टोटल पहा, या ठिकाणी तुम्हाला 118 जे मूलद्रव्य आहेत ते तुम्हाला या ठिकाणी इथं दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता, हां पुढे आता ड्रोबेनाइटची ट्रिक आहे. मग आता पहा, ज्यावेळेस मूलद्रव्यांचा शोध लागला तर त्यावेळेस त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म काय येतं ते पाहायला पाहिजेत. समजा आपण असं गृहीत धरूत की आपण एखाद्या जंगलामध्ये गेलोत आणि त्या जंगलामध्ये तुम्ही विविध प्राणी पाहतायत. समजा एक मांजर पाहिली. आता मांजर प्राणी वेगळा आहे, तर मांजरच्या कॅटेगरीमध्ये अजून भरपूर मांजरी तिथं असतील. मग मांजराचे गुणधर्म काय आहेत ते आपल्याला लगेच लक्षात येतात. गुणधर्म कसे सांगणार, ते शिकार कसं करतं, ते जेवण कसं करतं, किंवा हे त्याचे काय झाले समजा गुणधर्म, किंवा ते त्याचा आवाज कसा काढेल, किंवा ते पळतं किती स्पीडने. ठीक आहे, मग किती वेगाने पळतं, तर हे त्याचे गुणधर्म झाले. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी कुत्रा पाहिला, मग कुत्रा जो प्राणी आहे तो वेगळा, मग त्याचे गुणधर्म वेगळे असतील. त्यानंतर वाघ पाहिला तर त्याचे गुणधर्म काय राहणार, वेगळे राहणार. तसं या विश्वामध्ये जेवढे काही मूलद्रव्यांचा शोध लागलाय त्या प्रत्येक मूलद्रव्यांचा इथं आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. मग मूलद्रव्याचा अभ्यास करताना त्यांनी काय केलं पहा, डोबेनाइट ट्रिकने. तर डोबेनाइट ट्रिकेला काय पाहायला मिळालं ते या ठिकाणी पहा. तर डोबेनाइटनी काय केलं, 3 मूलद्रव्य असे घेतले की ज्यांचा अणुवस्तुमानांक जो आहे तो त्याला माहीत होता. आणि त्याने असं पाहिलं की या ठिकाणी 3 जर मूलद्रव्य तुम्ही सोबत घेतली, ती ठीक आहे, आता इथे दिलेले त्यांनी पहा, 3 मूलद्रव्य तुम्ही काय करायचं, एकाच त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्याच्या
अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. मग त्यांनी काय केलं, ज्या ज्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक समजा एक असं गृहीत धरा, एका मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणजे काय, त्याचं वस्तुमान थोडक्यात. समजा एक मूलद्रव्य त्याचा अणुवस्तुमानांक, एक उदाहरण सांगतो 6 आहे असं गृहीत धरा. बी असा आहे त्याचं किती आहे 7 आहे आणि सी असा आहे त्याचं 8 आहे. तर त्याच्या असं लक्षात आलं त्यांनी ह्या मूलद्रव्याचा समजा गट तयार केला. मग त्याने काय लक्षात आलं की या दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी काढा. मग ह्या दोन वस्तुमानांकाची 6 आणि 8 आहे. मग 6 आणि 8 ह्या दोन नंबरची सरासरी किती येते, 7 येते. ठीक आहे. मग त्याने काय सांगितलं की असे काही मूलद्रव्य आहेत की त्यांना जर तुम्ही एका त्रिक म्हणजे काय तिघांना सोबत घेतलं तर याच्या दोघांच्या अणुवस्तुमानांकांची सरासरी त्याच्या मधल्या असणाऱ्या मूलद्रव्याच्या काय होते, अणुवस्तुमानांकाच्या बरोबर येते. बरोबर म्हणजे म्हणण्यापेक्षा त्या जवळ येते. मग एक तर इथं 7 धरा किंवा 7.01 असं किंवा 6.09 वगैरे असं, सॉरी 6.9 वगैरे, म्हणजे एकदम त्या 7च्या काय येते, जवळ येते. आणि त्याला डोबेनाईचे काय म्हणतात, त्रिके म्हणतात. तर डोबेनाईची त्रिके म्हणजे काय 3 मूलद्रव्य घ्यायचे, 3 मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक मोजायचं आणि ते 3 मूलद्रव्य पण कोणते घ्यायचे, 2 मूलद्रव्यांचं अणुवस्तुमानांक ह्या तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असलं पाहिजे. तर त्यालाच काय म्हणतात, डोबेनाईटचे त्रिके म्हणतात. मग या ठिकाणी त्यांनी इथं सांगितलंय एका त्रिकामधील 3 मूलद्रव्याची मांडणी केली आणि त्यांनी काय सांगितलं, ते अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने, चढत्या कसं, आता इथं 6, 7, 8 असा चढता क्रम लावा, तर या दोघांचा अणुवस्तुमानांक तिसऱ्याच्या अणुवस्तुमानांकाच्या काय येतं, बरोबरीत येतं. मग तेच तिथं सांगितलंय 3 मूलद्रव्याची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक जो मधला असतो हे अंदाजे कोणाच्या इक्वल येते, 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतके येते. तर जो मधला मूलद्रव्य असेल त्याचा येणारा अणुवस्तुमानांक त्या राहिलेल्या इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतकं येतं. मग त्यांनी त्याच्या इथं काही उदाहरण पण सांगितलं. ठीक आहे. तर तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं तर त्यांनी इथं अशा पद्धतीने तुम्हाला एक चार्ट दिलाय. तर इथं काय केलं माहितीये का, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे 3 घेतले. तर आता लिथियमचा अणुवस्तुमानांक किती आहे, 6.9 आहे. ठीक आहे. आता हा लिथियम झाला. त्याच्यानंतर पोटॅशियमचं इकडे दाखवले पोटॅशियमचं अणुवस्तुमानांक किती आहे, 39.1 आहे. 39.1 आहे. मग आता एक काम करायचं, ह्या दोघांची, मग आता तिघांची मांडणी केली ना, मग तिघं कोण आले, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम आलं. ठीक आहे. मग याचा अणुवस्तुमानांक आणि याचा अणुवस्तुमानांक ह्यांची काय करा, सरासरी घ्या. मग याचा अणुवस्तुमानांक किती आहे, 6.9, याचं किती आहे, 39.1. ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज करा आणि त्याला 2 ने भाग द्या, तर ते तुम्हाला किती येते, 23.0. आणि खरोखर जर आपण अणुवस्तुमानांक जर सोडियमचं पाहिलं तर सोडियमचं अणुवस्तुमानांक ऍक्च्युअली किती आहे, 23 आहे. म्हणजे हे जवळजवळ त्याच्या काय येतंय, सेमच आहे. इथं तर सेमच येतंय. तसंच त्यांनी पुढच्या काही जोड्या सांगितल्या. समजा कॅल्शियम एक आहे आणि इकडं बेरियम एक आहे. ठीक आहे. आणि इथं ट्रॉन्स्टियम तुम्हाला इथं दिलेलं आहे. मग या दोघांचा अणुवस्तुमानांक काढा, याच्या इक्वल येईल. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर क्लोरीन आणि आयोडीनचं जर सरासरी मास काढलं तर ते कोणाच्या जवळ येतं, ब्रोमीनच्या. जसं इथं क्लोरीनचं आहे, इथं ब्रोमीनचं आहे. दोघांची सरासरी इथं काढा. इथं सरासरी 81.2 येते आणि ऍक्च्युअल किती आहे, 79.9 आहे. मग हे जवळजवळ त्याच्या काय येते, जवळ येते. एक्झॅक्ट येते असं त्यांनी सांगितलं नाही, जवळजवळ त्याच्या इक्वल असते असं त्या ठिकाणी डोबेनाईंनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढं आहे न्यूलँडचा ऑक्टेव्हचा नियम. तर न्यूलँडच्या ऑक्टेव्ह नियममध्ये त्यांनी काय केलं, जे मूलद्रव्य आहेत त्यांना अणुवस्तुमानांकाच्या परत इथं पण समजा चढत्या क्रमानेच लावायचे. ठीक आहे. फक्त इथं त्यांनी काय पाहिलं की पहिला मूलद्रव्य आणि त्याच्यानंतर येणारा 8व्या क्रमांकाचा मूलद्रव्य, तर ह्या दोघांचे गुणधर्म काय येतात, सारखे पाहायला मिळतात. आता ते कसं ते पण इथं त्यांनी काय केलं 1966 मध्ये न्यूलँडने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्य त्यांच्या काय केली, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडली. तिथं त्रिके जे होती ते त्रिकांना काय करायचं होतं, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने लावायचं होतं. याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली तर शेवट थोरियमने झाली. मग सुरुवात त्यांनी हायड्रोजन पासून केली. तर त्याला काय लक्षात आलं ते महत्वाचं आहे. इथं त्याला दिसले की काय, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याच्या पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. 8व्या क्रमांकाचा मूलद्रव्य आणि पहिल्या क्रमांकाचा मूलद्रव्य यांचे गुणधर्म सारखे येतात. जसं सोडियम आणि लिथियम पासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एक सारखेच आहेत, तसे मॅग्नेशियमवर बेरिलियमशी आणि फ्लोरिनशी सामर्थ्य आहे. तर ते इथं तुम्हाला त्यांनी चार्ट वगैरे दिला होता. समजा आपल्याला या ठिकाणी जे स्वर असतात ना, कोणते, सा, रे, ग, म, प, ध, नि आणि नंतर परत सा स्वर येत असतो. तर या पद्धतीने त्यांनी लावले. आता त्यांनी काय सांगितले उदाहरणार्थ बेरिलियम पासून 8व्या क्रमांकाचा मूलद्रव्य कोणता येतोय, किंवा हायड्रोजन पासून 8व्या क्रमांकाला कोण येतोय आता हा 1 झाला, ह्याचा क्रमांक 1,
2 3 4 5 6 7 आणि 8. मग जो 8व्या क्रमांकाला येतोय तो हा. म्हणजे ह्या दोघांचे गुणधर्म काय येतं सारखेच येतं. तसेच इथून पुढे याच्या नंतर 8 पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 परत हाच येणार आहे. तसं त्यांनी काय सांगितलं की बेरिलियम आणि मॅग्नेशियमचे पण गुणधर्म सारखे आले. मग इथून जर मोजले पहा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे ह्या दोघांचे गुणधर्म सारखे येतं. तसं इथून जर मोजले तर हा 8व्या क्रमांकाला आहे तर याचे गुणधर्म काय येतं सारखे येतं. मग या ठिकाणी अशा पद्धतीने न्यूलँडचा ऑक्टेव्ह लॉ होता. तर न्यूलँडने काय केलं पहा जेवढे मूलद्रव्य त्यावेळेस ज्ञात होते म्हणजे ज्यावेळेस त्यांनी स्टडी केला त्यावेळेस जेवढे ज्ञात असलेले मूलद्रव्य येतं त्यांच्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे त्यांची काय केली पहिले मांडणी केली. आणि मांडणी केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की हा जो मूलद्रव्य आहे ठीक आहे हा मूलद्रव्य तर इथून पुढे 8 नंबरला येणारा जो मूलद्रव्य 8व्या क्रमांकाला तर यांचे गुणधर्म काय होत होते एकसारखे होत होते. पण आता एक लक्षात घ्या हे जे न्यूलँडचा अष्टकांचा जो नियम आहे अष्टकांचा म्हणजे काय 8 नंबर येतात म्हणून त्याला अष्टकांचा नियम आपण म्हणतो. पण या मूलद्रव्यामध्ये पण काय होतं किंवा ह्या मूलद्रव्याचा जे त्यांनी नियम सांगितला होता तर याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या. तर बऱ्याचशा त्रुटीमध्ये पहिली त्रुटी कोणती पहा हे फक्त ना कॅल्शियम पर्यंतच म्हणजे लागू होतं त्याच्या पुढं नाही. म्हणजे पहा बेरिलियम आणि मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचे गुणधर्म सारखे येतात पण तिथून पुढे नाही येत. म्हणजे समजा ॲल्युमिनियमचे यांचे जे बाकीच्या एलिमेंट सोबत यांच्या गुणधर्म सारखे येत नाही किंवा क्लोरीनचे आणि कोबाल्ट आणि निकॉलचे पण गुणधर्म एकसारखे येत नाहीत. मग एक लक्षात घ्या पहिली त्रुटी काय सांगायची की न्यूलँडचे जे नियम होते ऑक्टेव्हचा नियम तो फक्त कॅल्शियम या मूलद्रव्यापर्यंतच काय होत होता लागू होत होता त्याच्या पुढे तो लागू झाला नाही. ही पहिली त्रुटी. दुसरी गोष्ट पहा मूलद्रव्य जसजसे वर्ष वाढत होते तसतसं नवीन मूलद्रव्यांचा शोध लागत होता. मग नवीन मूलद्रव्याचा शोध लागलेला आहे ते मूलद्रव्य कुठं ठेवायचे याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी रिक्त जागा पण ठेवली नव्हती. म्हणजे पहा पहिला नियम काय की त्रुटी काय कॅल्शियमपर्यंतच शोध लावू शकला होता किंवा कॅल्शियमपर्यंतच हे लागू होतं. दुसरं काय नवीन ज्ञात जर झालेले मूलद्रव्य येतात तर त्यांना जागा कुठं ठेवायची ते पण या ठिकाणी दिलं नव्हतं. त्याच्यानंतर दुसरा भाग कोणता आहे पहा कॉपर आणि निकेल यांचा जर विचार केला तर यांचे गुणधर्म जे आहेत ना ते आयर्न सोबत जास्त मॅच होत होते. म्हणजे यांचे गुणधर्म आणि यांचे गुणधर्म काय होते हे मेटल आपल्याला ते पुढे येणार आहे पिरियडिक टेबलमध्ये वगैरे ठीक आहे का. तर यांचे गुणधर्म जे ते याला मॅच होत होते तसं यांचे गुणधर्म पण यांना मॅच होत नाहीत तरी यांना काय केलेलं आहे या ग्रुपमध्ये ठेवलेलं आहे. मग गुणधर्म मॅच न होता पण त्यांना त्या ग्रुपमध्ये ठेवलं म्हणजे हे त्या काय झाले त्याच्या त्रुटी येतात. मग तेच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिलंय पहा. पहिली गोष्ट म्हणजे काय हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंत लागू होत होता आणि त्याने काय केलं होतं न्यूलँडनी टोटल 56 रकानेचा तक्ता तयार केला होता आणि त्यात ज्ञात असलेली सर्व मूलद्रव्ये जे येतं सामावून घेण्यासाठी त्यांनी 2-2 मूलद्रव्ये बसवली. ठीक आहे. आता टोटल त्याला 56 ग्रुपमध्येच बसवायचे होते त्यामुळे काही ठिकाणी त्यांनी काय केलं 2-2 मूलद्रव्ये सोबत ठेवली. मग हे 2-2 मूलद्रव्ये काय केली सोबत कोबाल्ट आणि निकेल इथं पण तुम्हाला दिलेले लॅन्थेनम आणि सेरियम वगैरे जे आहेत ते इथं तुम्हाला सोबत ठेवले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा कोबाल्ट आणि निकेल हे तर दिलेच आहेत आणि सेरियम आणि इथं लॅन्थेनम वगैरे जे आहेत हे सोबत ठेवलेत. ह्यांना पहा याशिवाय त्यांचे काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्य अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवलेत. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी पहा ह्या दोघांना यांच्या स्वरामध्ये ठेवलंय कोणत्या डो या स्वरामध्ये. पण डो स्वरामध्ये बाकीचे जे मूलद्रव्य येतं त्यांचे आणि कोबाल्ट आणि निकेलचे गुणधर्म वेगळे येतं. तसेच तुम्हाला सी हे दोघं जे येतं हे समजा म या स्वरामध्ये ठेवलेत तर यांचे गुणधर्म पण काय येतं वेगळे येतं. आणि ऍक्च्युली जर तसं पाहायला गेलं तर कोबाल्ट आणि निकेल यांचे टी म्हणा किंवा नी या स्वरासोबत काय होत होते मॅच होत होते आयर्न सोबत पण त्याला तिकडे ठेवलं नाही. मग तुम्हाला हेच या ठिकाणी सांगितलंय पहा काय भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये अष्टकातील एका स्वराखाली ठेवली. उदाहरणं दिले पहा कोबाल्ट आणि निकेल ह्या धातूंना कोणत्या स्वरामध्ये ठेवले डो आणि क्लोरीन आणि ब्रोमिन या हॅलोजन बरोबर ठेवले आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पहा डो या स्वराबोधत पहा हे डो स्वरे पण यांचे गुणधर्म क्लोरीन आणि फ्लोरीनला मॅच करत नाही तरी त्यांना तिथं ठेवण्यात आलेले आहे. पुढचा पॉईंट पहा पुढे काय दिले या उलट कोबाल्ट आणि निकेल यांच्याशी सामर्थ्य असणाऱ्या एफीला त्यांच्यापासून OS या धातूसोबत ती या स्वरामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे कोबाल्ट आणि निकेल यांचे गुणधर्म कोणाला मॅच होत होते एफी आयर्नला समजा आणि मग त्यांना या कोबाल्ट आणि निकेलला O आणि S च्या स्वरामध्ये ठेवायला पाहिजे होतं म्हणजे कोणत्या टी स्वरामध्ये. मग इथं पहा हे इथं पहा हे आयर्न जे आहे ते टी स्वरामध्ये कोणासोबत ऑक्सिजन आणि सल्फर सोबत. मग हे निकेल आणि कोबाल्ट ऍक्च्युली इकडे पाहिजे होते पण ते इकडं न ठेवता ते इकडे झाले. मग ह्याचे गुणधर्म ऍक्च्युली त्याला मॅच होतात. मग हे पण त्याच्यामध्ये काय झाल्या त्रुटी झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पहा नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकामध्ये नव्हती. म्हणजे जर नवीन मूलद्रव्यांचा शोध लागला तर त्याची जागा कुठं दाखवायची किंवा त्याला कुठं लिहायचं याच्याबद्दल त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. ठीक आहे. नंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्याने मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकात नेत बसले नाहीत.
आता पहा, एक तर ॲक्च्युली पाहायला गेलं तर कॅल्शियमपर्यंतच हा नियम लागू होत होता. मग त्याच्यानंतर पुढचे पण मूलद्रव्यांचा ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस त्यांना हा जो न्यूलँडचा अष्टकाचा जो नियम आहे तो त्यांना लागू झाला नाही. तर या सगळ्या टोटल ज्या आहेत ह्या न्यूलँडच्या अष्टकाच्या त्रुटी आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण न्यूलँडचा असेल किंवा डोबेनाईटचे ट्राईड्स वगैरे असतील किंवा डोबेनाईटचे त्रिके आणि न्यूलँडचा जो अष्टकाचा नियम आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर पहा, डोबेनाईटच्या त्रिकेमध्ये काय सांगायचे, तीन मूलद्रव्यांचे त्रिके घेताना काय करायचं, तीन मूलद्रव्यांचा ग्रुप घ्यायचा, त्यांचा अणुवस्तुमानांक चढत्या क्रमाने लावायचं, या दोघांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ह्या मधल्याच्या बरोबर येते. आणि न्यूलँडच्या ऑक्टेव्हमध्ये काय सांगायचंय, मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक जे आहेत त्यांचा चढत्या क्रमाने क्रम लावायचा, त्यानंतर पहिला मूलद्रव्य आणि तिथून पुढे येणारा 8व्या मूलद्रव्य, तर यांच्यामध्ये काय येत असेल, गुणधर्मामध्ये साम्य येतात. गुणधर्मामध्ये साम्य म्हणजे कसं पहा, जसं समजा आता बऱ्याचसा प्रश्न पडतो की गुणधर्मामध्ये साम्य कसं पहा, समजा आपण असं गृहीत धरतो वाघ आणि सिंह आहे, तर दोघांच्या गुणधर्मामध्ये बऱ्यापैकी साम्य काय की दोघं काय करतात, शिकार करतात. शक्यतो त्यांची कोणी जास्त शिकार करत नाही. ठीक आहे. आणि मग तसं त्यांना आपण काय म्हणू शकतो, समजा एक प्रकारचं साम्य आहे. तर अशा पद्धतीने आपण त्यांना काय करू शकतो, सांगू शकतो. मग त्यांचे बरेचसे गुणधर्म म्हणजे काय, त्यांच्या जे अभिक्रियाशीलता असेल किंवा त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन हे आपल्याला पुढे दिलेलं आहे, तर ते काय असतात, सारखे असतात. ठीक आहे. तर ते आपण पुढं आपल्याला लक्षात येऊन जाईल. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करतोय, एवढाच भाग पाहतोय. इथून पुढचा जो भाग आहे तो आपण काय करूया, पुढील लेक्चरमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.